तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये जे आहे ते सायली घरातून बाहेर काढलेलं आहे. सायलीला हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु आता प्रतिमा जी आहे ती सायलीला भेटायला जाणार आहे. आता प्रतिमा आणि सायलीचं नातं किती सुंदर आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कारण प्रतिमा जेव्हा आजारी होती तेव्हा सायलीने तिची खूप काळजी घेतली. आईप्रमाणे काळजी घेतली, म्हणजे आईच आहे सायलीची प्रतिमा, परंतु आईप्रमाणे माहीत नसूनही आई आहे तरी देखील काळजी घेतली. आणि खूप सुंदर असं जे बॉन्डिंग आपण म्हणतो, आई मुलीचं बॉन्डिंग जसं असतं तसं बॉन्डिंग प्रतिमा आणि सायलीमध्ये तयार झालं. आणि आता सायली घरात नाही आहे, दिसत नाही कुठेच, त्यामुळे प्रतिमा आता जे आहे ते सायलीला भेटायला गेली आहे. आता प्रतिमा सायलीला भेटायला गेलेली आहे, तर आता तिथे सायलीसोबत ती गप्पा मारत असते आणि तितक्यात मधुभाऊ येतात. आता मधुभाऊ जे आहेत ते प्रतिमाला खूप बोलतात. प्रतिमाला नाही वाईट साईड ते खूप काही बोलतात. आणि आता जे आहे ते सायली खूप रडत असते, कारण की प्रतिमा हत्याला मधुभाऊ काहीही बोलत असतात. त्यामुळे सायली रडायला लागते आणि मधुभाऊ जे आहेत ते प्रतिमाला घराबाहेर काढतात. ते म्हणतात की माझ्या सायलीसोबत तुम्ही कोणीही संबंध आता ठेवायचा नाही. परंतु यामध्ये प्रतिमाची काही चूक नसल्यामुळे आता प्रतिमाला देखील आता खूप त्रास होतो, कारण की सायलीसमोर आणि मधुभाऊ काही अपशब्द जे आहेत ते प्रतिमाला बोलतात. त्यामुळे प्रतिमा तिथून आता घाबरूनच निघून जाते. परंतु सायलीला खूप वाईट वाटतं, कारण की मधुभाऊंचं हे असं रौद्र रूप जे की अजिबात चांगलं नाही आणि इतके चांगले मधुभाऊ कसेही वागायला लागलेत, काहीही बोलायला लागले, त्यामुळे सायलीला खूप वाईट वाटतं.